का म्हणता पब्लिक, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या न्यू ब्लॉग मध्ये. तर आपल्याला जायचं होता ट्रिपले. जाताना काय भेटले फोटे ते याच्यासोबत घेऊन घेतले. एवढ्यात आली आपली बस. तर पाहू शकता तुम्ही बस म्हणच्या माहोल. तेवढ्यात बस आली आपली शाळेमध्ये. शाळेमध्ये आल्यावर मग आपण का पाहिजे की शाळेमध्ये आपल्या माहोल लाईनीत लागल्यावर मग आपला आला नंबर. मग आपणही बसून गेलो बसमध्ये. आल्यावर तुम्हाला दाखवतो पुरा बाहेरचा व्ह्यू. मला व्ह्यू दाखवता पाहिलं की बसमध्ये पुरी शांतीच होती. आणि आपल्या ड्रायव्हर भाऊनं लावला मग गाणं पाहून पुऱ्या पोट्टेला आला. आपण का पाहतो पुरे पोट्टे भिल्ले नाचाले. नाचता आपण पोहोचून गेलो सीधे रावणवाडीला. आल्यावर आपल्याला दिसून गेली एक पांढरी ट्रेन. म्हणजे ती आपली असली ट्रेन नाही मित्रांनो, आपली फिराची ट्रेन. आपण रप्कन बसून गेलो त्या ट्रेनमध्ये बसल्यावर आपल्याला येत होती बम मजा. भेव बी लागत होता कारण हा ड्रायव्हर चालत होता आडात तेडा. ट्रेनमध्ये मजा करत होतो. पोट्टे बम चिल्लावत होते. आणि मजा करता आपल्याला दिसून घेतली नदी. मग म्हटलं पोट्ट्याला नदीत बसून का. आपण आलो इथं सीधे डोंग्यात बसलो. तर पाहू शकता नदी किती मोठी आहे. तर तेवढ्यात दुखत होते आपले पाय कारण मारायचे होते डोंग्याचे पैडल. मग आपण रपकन बसून गेलो आपल्या बसमध्ये कारण आपल्याला जायचं होतं पाहिले गोसाईधरण डॅम. मग थोड्या वेळात पाहिलं तर आपली बस निघत होती आणि बस लागून गेली. आपल्या वेळात पाहतो की लागले होते गाणे. पोट्टे बिल्ले होते पुरे नाचाले. मग आपण बाहेर पाहतो की आपली गाडी लागली होती पुरी हायवेले. मग अंदर पाहतो की आत्ताही नाचणं चालूच होता. मग थोड्याच वेळात आपण पोहोचून गेलो गोसाईधरण डॅमची नदी. तर मग नदीच्या वेळी पाहून घ्या तुम्ही पण. मग आपली लक्ष गेली बसच्या अंदर तर पुरी शांतीच होती. तर समोरची बस पलटत होती. मग काऊन पलटत असन. अरे आपला आला ना मग आपला गोसाईधरण डॅम. तर मग आपणही उतरून गेलो बसच्या खालतं. मग आपणही जात होतो गोसाईधरण डॅम पाहिले. तर समोर गेलो ते भेटले पोट्टे देत होते एकमेकाला शिवा. मग त्याला सोळा आपण घेऊन घेतला गपकन आपला एक सूट. पोट्टे जात होते पायऱ्यान रप वरत. मग आपण नाही पकडले आपली स्पीड आणि मारून घेतले ओव्हरटेक. आणि रप पोहोचून गेलो आपण वरत. आणि वरत जाता बरोबर तुम्हाला दाखवून देतो नदी. हे पोट्टे रांगू पाहत होते. आपण दाखवून दिली तुम्हाला नदी. नदी तर एवढी मोठी होती तिकडला काठच नव्हता दिसत. हे पोट्टे पहा बरं कसे रांगू पाहून राहिलेत. तर मग दाखवून दिली तुम्हाला पूर्णपणे नदी. पोट्टे रांगूच पाहत होते. मग त्याले सोळा आपण घेऊन घेतले पोट्ट्याने एक सूट. मग काढून घेतले वरतून व्ह्यू दाखवत. पोट्टे इकडे चेंगडीच करत होते. तर त्याले सोळा आपल्याला करून टाका फॉलो कारण मराठी माणसाला न्यायच्या समोर. आणि भेटू पुन्हा नेक्स्ट ब्लॉग.